कारण पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झालाय। मात्र त्याहून मोठी गोष्ट अशी की ज्यांनी तुरुंगामधून निवडणूक लढवली त्या सोनाली आंदेकर यांचा विजय झालेला आहे। याविषयीचे विश्लेषण जाणून घेऊयात अमोल सर। निश्चितपणे दवे सर आहेत, पुणेकर आहेत। दवे सर, तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? खरं तर नाही, धक्का नाही बसत, कारण आंदेकर परिवार आधीपासून जेलमध्ये राहून सुद्धा निवडून आलेला आहे बऱ्याच वेळा। ती परंपरा कायम ठेवली। पहिलं दुसरं, धंगेकरांविषयी नाराजी होती, ज्या पद्धतीने उड्या मारल्या गेल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, तो एक भाग होता तिथं। आणि ज्यांचं हत्या झाली होती आंदेकर परिवारातल्या, ज्याच्यामुळे वनराजी त्यांच्यामुळे सगळं घडलं, त्या व्यक्तीविषयी सुद्धा गरज नसताना सहानुभूती तयार झाली। त्यामुळे हा जो निकाल आहे तो अनपेक्षित नक्की नाही आहे, अशी भीती होती। स्पष्ट प्रामाणिक सांगतो की हे निवडून येतील, आणि ते झाले। म्हणजे पुणेकरांना, जसं आता गमतीतला भाग चालला होता की पुणेकरांना आवडलं का, तर नाही, पण त्या प्रभागातल्या लोकांना ते मान्य आहे, तर आपण तरी काय करणार। तिथं मुरली मोहोळ मंत्री महोदय यांनी पूर्ण ताकद लावली ती दंगेकरांना कुठल्याही परिस्थितीत धडा शिकवायचा। ही वैयक्तिक त्यांचं जे होतं ते त्यांनी साध्य केलं। पुण्यामध्ये आतापर्यंत एवढं कोयताराज आणि दहशत बघितली, मुंबईतल्या माणसाला ही बातमी बघून धक्का बसू शकतो। पुण्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीच्या माणसाला ते निवडून देत आहेत। आणि म्हणजे जेव्हा ते क्रिमिनलला उभं केलं तेव्हा धक्का बसला होता सुरुवातीला की अजितदादांनी क्रिमिनलला उमेदवार दिली, काळे कपडे बांधून त्यांना आणलं गेलं होतं। पण आता तर ते विजयी झालेले आहेत, त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक वेगळा पायंडा पडलेला आहे। सक्सेनाजी पण या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। धन्यवाद दिले पाहिजे, कारण गवळी टोळीतली 2 जण होते, ते मात्र त्यांचा पराभव झालेला आहे। सक्सेनाजी, ज्या प्रकारे हा निकाल धक्कादायक आहे का, तो त्या निकालावरच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत की हे इतकं ऑब्वियस वाटतंय सगळ्यांना, हे जास्त युथ वोटर म्हणून, महाराष्ट्राची युती म्हणून पण सांगते, हे लज्जास्पद आहे। मला विचाराल तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही जी नवीन संस्कृती रुजलेली आहे ती अत्यंत क्लेशदायक आहे। यामध्ये सृजनशील, प्रामाणिक, मेहनती, कष्ट करणारे तरुण तरुणी उद्या येतील का नाही हा प्रश्न आहे। हे फक्त चर्चेचा आणि इथून उठून गेल्यानंतर संपण्याचा विषय नाही आहे। महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये जे काही जे रुजत चाललेलं आहे, हे फोडाफोडीचं राजकारण, तोडाफोडीचं राजकारण, पैसा, नेत्यांच्या सुना, नेत्यांच्या बायका, नगराध्यक्ष, महापौर, बिनविरोध, बाकीच्या उज्ज्वला थिटेसारख्या बाईला हाकलून देणे, सगळं बघतोय आपण। आता ही आंदेकर, आणि आता आंदेकर, एक मिनिट सर, आपली चर्चा खूप होती, मी ऐकली, आता मला बोलू द्या। आंदेकर सारखे हे जे कुटुंब आहे, आताच ते सर म्हटले पुण्याचे की ते जेलमध्ये राहून निवडून येतात, आणि इथं तुम्हीच दवेकरजी म्हणतात की तिथल्या प्रभागाने निवडून दिला, आता काय करणार। ही पुण्याची संस्कृती नाही, आणि परंपरा सुद्धा म्हटले। मला स्पष्ट सांगायचंय, माझं स्पष्ट असं म्हणणं नाही, पण या अशा वृत्तीला आमचा सपोर्ट नाही, शरद पवार पार्टीचा सपोर्ट नाही आणि असू शकत नाही।